तुम्ही सुद्धा जर मान्सूनची वाट बघत असाल तर आता मान्सून केव्हा हा आपला महाराष्ट्रामध्ये दाखल होणार या संबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मान्सून हा संपूर्ण महाराष्ट्र केव्हा व्यापून घेणार आणि कोणत्या भागामध्ये केव्हा मान्सून पडू शकतो आणि मान्सूनची स्थिती मंदावली का, ही संपूर्ण माहिती आता आपण A to Z या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यासाठी महत्त्वाच्या बातम्या आपण घेऊन येत असतो। तर शेतकरी बांधवांनो, आपण जर बघितलं तर मान्सून बुधवारी अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन्ही बाजूंनी प्रगती झाली नाही। त्यामुळे सध्याच हवामान अनुकूल नसल्याने मान्सूनची जी प्रगती किंवा स्पीड आहे तो मंदावल्याची स्थिती सुरू झालेली आहे। म्हणजे 3 ते 4 दिवसानंतर मान्सून महाराष्ट्रातील आणखीन काही भागामध्ये पूर्वेकडील राज्यामध्ये प्रवेश करू शकतो, असा भारतीय हवामान शास्त्रज्ञांनी अंदाज हा वर्तवलेला आहे। 6 जूनला मान्सूनने कोकणात प्रवेश केला होता। मान्सूनने रत्नागिरी, सिंधुदुर्ग त्याचबरोबर रायगड या भागांमध्ये प्रवेश केल्यानंतर जर आपण बघितलं तर सोलापूरपर्यंतचा सुद्धा भाग व्यापलेला आहे। त्यानंतर मान्सूनची प्रगती थोडी मंदावलेली आहे। पुढील वाटचाल सुरू होण्यासाठी 3 ते 4 दिवसाचा कालावधी सुद्धा लागू शकतो, म्हणजे असे IMDने म्हटले आहे। म्हणजे मान्सूनची स्थिती सध्याच थोडी मंदावलेली आहे। 6 जूनलाच मान्सून कोकणात दाखल झालेला होता, परंतु आजचे आपण जर बघितलं तर 11 तारीख आलेली आहे, परंतु मान्सूनची स्थिती मंदावल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून अजून पसरलेला नाही। हवामान अनुकूल नसल्याने त्यानंतर मान्सूनच्या स्थितीवर किंवा प्रगतीवर संतत राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तिसऱ्या आठवड्यानंतर अनुकूल वातावरण म्हणजे जूनच्या तिसऱ्या आठवड्यानंतर अनुकूल वातावरण तयार होऊन मोसमी वाऱ्याचा प्रवाह काही सुस्थितीत येण्याचा अंदाज सुद्धा IMDने सांगितलेला आहे। म्हणजेच 15 जून नंतर किनारपट्टीवरील जर आपण बघितलं तर पावसात वाढ होऊ शकते। दरम्यानच्या काळात समुद्रावरून आलेले बाष्प आणि वाढलेले तापमान यांच्या संयोगामुळे राज्यात मान्सून पूर्व वादळी पावसाची सुद्धा शक्यता IMDने वर्तवलेली आहे। जर आपण बघितलं तर आता महाराष्ट्रातील जी मान्सूनची स्थिती आहे ती सध्याच मंदावलेली आहे। आपण बघितलेलं आहे की एल निनोच्या प्रभावामुळे या मान्सूनच्या स्थितीवर हा प्रादुर्भाव झालेला आहे। आता जर बघितलं आपण तर जूनचा दुसरा आठवडा सुद्धा आता चालू झालेला आहे आणि तो सुद्धा संपत आलेला आहे, परंतु अद्याप सुद्धा मान्सूनने आपला संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो पूर्ण महाराष्ट्र हा मान्सूनच्या खाली आलेला नाही। त्यामुळे फक्त काही अशा मुबलक ठिकाणीच मान्सून सध्या पाऊस हा पडत आहे आणि पुढे पावसाला जाण्यासाठी ही स्थिती सध्याच निर्माण झालेली नाही। परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर तिसऱ्या आठवड्यानंतर पाऊस हा चांगल्या पद्धतीने पडणार आहे, असे सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे। त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना असे आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहे की शेतकऱ्यांना तुर्तास तरी पेरणीची घाई करू नये। 1-2 बऱ्यापैकी पाऊस झाल्याशिवाय तुम्ही पेरणीची घाई करू नका, जेणेकरून काय होईल माहिती आहे का, जर पेरणीची घाई केली तर पिकांना मुबलक असे पाणी न मिळाल्यामुळे पुन्हा डुबाल पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येऊ शकते। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा असे आवाहन केलेले आहे की बऱ्यापैकी आणि चांगला पाऊस पडूस तर तुम्ही पेरणीची घाई करू नका। यंदा जर बघितलं आपण एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनची स्थिती पहिलेच 3-4 दिवस मान्सून हा उशिरा दाखल झालेला आहे। त्यामुळे मान्सूनची स्थिती ही सध्या तरी मंदावलेली आहे, परंतु जर का चांगलं वातावरण तयार झालं तर मान्सून हा संत गतीने न वाहता स्पीडमध्ये संपूर्ण महाराष्ट्र व्यापून घेऊ शकतो आणि त्यानंतरच तुम्ही तुमच्या शेतीचे जे कामे आहे म्हणजे पेरणीचे ते कामे हे करू शकतात। त्यामुळे माहिती कशी आवडली शेतकरी बांधवांनो नक्की सांगा आणि माहिती आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।